ऊर्जेची संसाधने. आपल्या दैनंदिन जीवनात आपण सातत्याने ऊर्जेच्या संसाधनांचा वापर करत असतो. उदाहरणार्थ, माझा दिवस सुरू होतो सकाळच्या चहापासून. चहा बनवण्याच्या प्रक्रियेत मला या ऊर्जेच्या संसाधनांचा वापर करावा लागतो. कसं बरं? दुकानातून चहा पावडर आणण्यासाठी गाडीमध्ये मला इंधन ओतावं लागतं. जेव्हा पाणी उकळायला मी शेगडी लावतो त्यासाठी नैसर्गिक वायूचा वापर होतो. चहाचं भांडं धुण्यासाठी लागणारे गरम पाणी कोळशापासून निर्माण केलेल्या विद्युत ऊर्जेवर चालणाऱ्या पाणीतापकाच्या साहाय्याने गरम होते. ऊर्जा अक्षयतेचा नियम आपल्याला सांगतो, ऊर्जा ही निर्माण करता येत नाही, ती नष्टही करता येत नाही. ऊर्जेचे रूपांतर विविध प्रकारात होत असते. ऊर्जा संसाधनांचे 2 प्रकारात वर्गीकरण होते: नवीकरणीय ऊर्जा संसाधने आणि अनवीकरणीय ऊर्जा संसाधने. नवीकरणीय ऊर्जा संसाधने म्हणजे अशी संसाधने की ज्यांचा आपण पुन्हा पुन्हा वापर करू शकतो, तसेच नैसर्गिकरित्या ते पुन्हा निर्माण होऊ शकतात. यामध्ये सूर्यप्रकाश, वारा, वाहते पाणी, वनस्पतीतील जैववस्तुमान ऊर्जा आणि पृथ्वीच्या भूगर्भातून मिळणारी भूऔष्णिक ऊर्जा यांचा समावेश होतो. नवीकरणीय ऊर्जा संसाधनांचा प्रवास आपल्याला साखळी स्वरूपात दिसून येतो, कारण जरी आपण त्यांचा वापर केला तरी ते आपल्याला पुन्हा पुन्हा उपलब्ध होऊ शकतात. ते अमर्यादित स्वरूपात असतात. अनवीकरणीय ऊर्जा संसाधने ही मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात. ही ऊर्जा संसाधने पृथ्वीच्या भूगर्भातून काढली जातात, जसे अणुऊर्जा तसेच जीवाश्म इंधन. यामध्ये कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू यांचा समावेश होतो. जीवाश्म इंधनांची निर्मिती कशी झाली बरं? तर लाखो वर्षापूर्वी पृथ्वीवरील प्राणी व वनस्पती हे जमिनीखाली गाडले गेले. या प्राण्यांच्या अर्धवट कुजलेल्या अवशेषांवर भूगर्भातील उष्णता व दाब यांचा परिणाम झाला. उष्णता व दाबामुळे त्यांच्यातील ऊर्जेची रासायनिक पुनर्रचना झाली आणि त्यातून आपल्याला आजच्या काळात वापरण्यासाठी जीवाश्म इंधने तयार झाली. पण लक्षात घ्या, ही इंधने तयार व्हायला लाखो वर्ष लागतात. म्हणूनच पृथ्वीवरील त्यांचा साठा मर्यादित आहे. जीवाश्म इंधनांचा प्रवास एका सरळ रेषेत होतो. ते एकदा वापरले की पुन्हा वापरता येत नाहीत. यांच्या प्रवासासंबंधी आपण जाणून घेऊयात. सर्वप्रथम जीवाश्म इंधनांचा शोध घेतला जातो, मग त्यांना भूगर्भातून काढले जाते. ही इंधने काढण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात खाणकाम करावे लागते, जे अनेकदा पर्यावरणासाठी हानिकारक असते, तसेच आजूबाजूच्या नैसर्गिक परिसंस्थांना प्रदूषित करू शकते. यानंतर ही इंधने वापरण्यासाठी त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी वाहतूक केली जाते. जीवाश्म इंधनांचा उपयोग म्हणजे त्यांचं ज्वलन. ही इंधने जाळल्यावर हरितगृह वायू आणि इतर प्रदूषक वातावरणात सोडले जातात. तसेच काही प्रकारच्या जीवाश्म इंधनांचे शुद्धीकरण करण्यासाठी ऊर्जा लागते, त्यामुळं ते आपल्यासाठी अधिक उपयुक्त बनतात, जसे की खनिज तेलापासून पेट्रोलियम वायू, डिझेल आणि जेट इंधन तयार करणं. त्याचप्रकारे जीवाश्म इंधनं जाळल्याने त्यातील ऊर्जेचे रूपांतर कमी ऊर्जा संघटन असलेल्या अवस्थेत होते, जसे की उष्णता आणि राख.